त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय संजय पाटील सर, स्टेट हेड डिजिटल ग्रामीण सेवा, केंद्र संचालक ई गव्हर्नन्स, कॉमन सर्व्हिस सेंटर, IT मंत्रालय. भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालय निसरी या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या या केंद्र सरकारच्या आणि CSR ॲक्टिव्हिटीमधील नॅशनल CSR पोर्टल संदर्भातील सर्व योजना तुमच्या समोर आज प्रेझेंटेशन करण्यासाठी जे काय वर्कशॉप आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या तुमच्या संस्थेच्या कोलेकर साहेब यांच्या मिसेस अर्चनाताई कोलेकर, ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं दुसऱ्यांदा आज, ते तुमचे भांबर सर या ठिकाणी आहेत. ज्यांनी सकाळपासून मला या ठिकाणी येण्यासाठी 3दा कॉल केले, ते मुसाई सर या ठिकाणी आहेत. स्कॉलरशिप विभागात जे सांभाळतात ते ससाणे सर आणि शशिकांत सलामवाडे. उपस्थित सर्वांची मला काय नावं माहीत नाही, सर्वांनी समजून घ्यावं. 9 तारखेला मी खाली आलो होतो, आता मी खालीच गेलो. तिथं काहीच दिसत नाही, म्हणून परत कॉल लावला आणि बोलू का म्हणून. आजचा आणि उपस्थित सर्व तुम्ही विद्यार्थी विद्यार्थिनींनो, उज्ज्वल भारताचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे. किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आपण गेल्या 15 दिवसामध्ये जपानला मागे टाकलेलं आहे. जपान आज आपण 3 नंबरला आलो अर्थव्यवस्थेमध्ये. किती लोकांनी बातमी वाचली? तर आपल्याला हे 1 नंबरला यायचं आहे. डॉक्टर स्वामी विवेकानंदांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, युवा आणि युवतियाँ वही होती है जिसकी हाथों में शक्ति होती है, पैरों में गति होती है, हृदय में ऊर्जा होती है और आंखों में सपने होते हैं. उसको युवा और युवतियाँ कहते हैं. हाच गर्भितार्थ या ठिकाणी पकडून आज तुमच्या समोर आहे. पहिला विषय जो माझा असेल, मला वाटलं होतं की तुम्ही विद्यार्थी निवड केली असावी 9 तारखेच्या कार्यक्रमानंतर, आणि निवड केलेले विद्यार्थी समोर असावेत असं मला वाटलं होतं. आणि त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी फॉर्म कसे भरायचे याचं आज सुरुवात करायची. नाही आहे, कारण ती मुलं वेगळी आहेत. नाही, ती मुलं वेगळी होती आणि ही मुलं वेगळी दिसायला लागली. तुम्ही बाकी सगळे सोडला तर मला यातलं पण ओळखी दिसतच नाही. त्यामुळं आणि थोडा आता प्लॅन माझा बदलला. बसल्या बसल्या रूट चेंज झाला माझा. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही निवडलेल्या आज या ठिकाणी प्रक्रिया नोंदणी सुरुवात करायची. आणि वर्क फ्रॉम होमचे काय माझे 10-15 नावं आले. त्या वर्क फ्रॉम ज्यांना द्यायचं आहे त्यांची पण नोंदणी आज करायची. अशा आम्ही जय्यत तयारीशी आलो होतो. इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की हा दुसरा कार्यक्रम 9 तारखेचा जसा होता तसाच आज या ठिकाणी कार्यक्रम हा घ्यावा लागेल सर. मग 9 तारखेच्या कार्यक्रमाचे विषय होते. त्यातला पहिला विषय होता की मागेल त्याला स्कॉलरशिप. पहिला विषय होता केंद्र सरकारची स्कॉलरशिप सोडून, महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप सोडून मागेल त्याला स्कॉलरशिप द्यायची आहे. आणि त्यासाठी जे भारत सरकारचं पोर्टल आहे ते पोर्टल आहे नॅशनल CSR पोर्टल. आता CSR म्हणजे काय? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी.
मराठीमध्ये सामाजिक उत्तरदायित्व. सर्वांना विनंती आहे की मागच्या वेळी मी तेच बोललोय, आज पण तेच बोलतोय की अशा प्रकारचं प्रेझेंटेशन किंवा अशा प्रकारची माहिती आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कधी आलेली नाही आणि इथून पुढे कधीही आली नसती. पण या ठिकाणी माझे मित्र हेमंत कोलेकर साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी भांबर सर आणि या ठिकाणी जी नावं घेतली मुसाई सर, ससांग सर, शशिकांत सलामवाडे यांच्या पुढाकारानं आज तुमच्यासमोर अशी माहिती येते की ती माहिती तुम्हाला आजपर्यंत कधी मिळालेली नाही आहे. जाताना तुम्ही निश्चित या ठिकाणी चांगली गोष्ट घेऊन जाणार आहात. तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही. एवढं प्रचंड मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे. सर्वांनी मोबाईल सायलेंट ठेवायचे किंवा स्विच ऑफ करायचे. अतिशय महत्त्वाचा सेमिनार आहे. ज्यांना मी मगाशी बोललो स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार पुढे जायचं आहे, त्यांनी मला इथून पुढची 45 ते 60 मिनिटं सहन करायचं. काय म्हटलं मी? सहन करायचं. जे मला सहन करतील ते मला तिथून पुढे 6 महिने सहन करतील आणि जे आमच्या पोर्टलला आमच्या परिवारामध्ये 6 महिने स्वतः सहन करतील त्यांचं आयुष्य कोट कल्याण आहे. मागवून बघायची गरज नाही. त्यामुळे आत्ताच विनंती करतोय, काय वही पेन लिहून घ्यायची, काही लिहून घेऊ नका. सगळं टाकतोय ग्रुपला, आपण सगळं तयार आहे, सगळं तयार आहे. फक्त विनंती फक्त असं आहे की ह्या तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये कुणीही खळखळ वळवळ मळमळ करू नका, पहिली विनंती. आणि ज्यांना कड निघत नाही, ज्यांच्या पायात वात येते त्यांनी आत्ताच बाहेर जावं. पहिला मुद्दा क्लिअर करतो. ज्यांना हे ऐकायचं नाही आहे, ज्यांना गरज नाही, गरज ही शोधाची जन्य आहे. मी मगाशीच असं बोललो की अज्ञान हे घातक आहे आणि अर्धवट ज्ञान महाघातक. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आज महाराष्ट्रामध्ये आमच्या पोर्टल मार्फत जे काम सुरू आहे, मिशन डिजिटल इंडिया. प्रत्येक घरामध्ये एक स्त्री किंवा एक पुरुष डिजिटल तयार करायचं आहे. ज्या केरळमध्ये तिन्ही धर्मियांची संख्या समसमान आहे. केरळमध्ये जेवढे हिंदू आहेत तेवढे मुस्लिम आहेत, तेवढे ख्रिश्चन आहेत. आणि केरळमध्ये सत्ता सध्या डाव्या पक्षाची. तरी सुद्धा केरळ राज्य आज डिजिटलमध्ये भारतामध्ये 1 नंबर, साक्षरतेमध्ये 1 नंबर होतच, पण आता डिजिटल लिटरसीमध्ये सुद्धा 1 नंबर केरळ. त्यानंतर तमिळनाडू मध्ये संपूर्ण द्रविड कल्चर चालतं. द्रविड कल्चर चालतं. त्या सुद्धा राज्यामध्ये आज 2 नंबरचं स्थान पटकावले डिजिटलमध्ये. ह्या 2 राज्यांच्या मध्ये प्रत्येक घरामध्ये डिजिटल व्यक्ती आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश. भारताला IT सेक्टरमध्ये दिशा द्यायचं काम कोणी केलं असेल तर आंध्र प्रदेशने केलेलं आहे. त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर नोएडा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, आता ओरिसा. असा प्रवास धरला तर ह्या सिस्टीममध्ये महाराष्ट्र तळात 3 नंबरला आहे. ही विचित्र अवस्था आहे. असे काय तुम्हाला दाखले देतोय की तुमच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन पडेल. एवढी विदारक अवस्था आहे. काय दोष आहे माहित नाही. एवढ्या मोठ्या क्रांतिकारी राज्यामध्ये एवढे पिंड थंड कसे काय हेच कळत नाही.
कितीही पेटवायचा प्रयत्न केला, कितीही चेतवायचा प्रयत्न केला, आम्ही समोर आहे तो यांच्या बॅटऱ्या फुल्ल होता, फुल्ल चार्जिंग सर. आणि हे पटांगण सोडले की बॅटऱ्या परत डिस्चार्ज. याचा शोध घेतल्यानंतर असं कळलं, या खोलात गेल्यानंतर आपल्याला काहीतरी कमवायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी अचिव्हमेंट करायचे आहे, याचं गांभीर्यच नाही. रुटीन प्रोसेस चालली आहे, रुटीन प्रोसेस. पहिली ते 8वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, FY, SY, TY. मामा सांगतोय म्हणून डी फार्मसी, जीजू सांगतात म्हणून बी फार्मसी. तेच काय जीजू हा महत्वाचा फॅक्टर आहे. काही शानपण चालत नाही. स्वतः जीजू कुठे आहेत हे माहित नाही. हा एवढा भयानक ट्रॅक तयार झालेला आहे. कुणाला प्रत्येकामधलं ऍप्टिट्यूड माहित नाही आहे. ऍटिट्यूड नव्हे, ऍटिट्यूड जबरदस्त आहे, जबरदस्त ऍप्टिट्यूड. तो पेनाचं टोपण काढून घेतलं तरी ऍटिट्यूड जागा होतो. सेल्फ ऍटिट्यूड प्रचंड आहे, पण ऍप्टिट्यूड कुणाचा माहित नाही आहे. आणि हा ऍप्टिट्यूड जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तुमच्यातला, तोपर्यंत तुमचं भवितव्य अंधकारमय आहे. आता सर्वांची अवस्था अशी आहे महाराष्ट्रामधल्या. काय अवस्था आहे? महाराष्ट्रातलं प्रत्येक कुटुंब आज कम्फर्ट झोनमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या कुटुंबातील त्या सगळे सदस्य सर कम्फर्ट झोनमध्ये आहेत. तरुण असो, वयस्क असो, सगळे कम्फर्ट झोनमध्ये आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी नॉट 1% सोडले, बाकी सगळे विद्यार्थी कम्फर्ट झोनमध्ये आहेत. कुणीही कम्फर्ट झोनच्या बाहेर यायला तयार नाही. आजचा उद्देश फक्त असा आहे की तुम्हाला कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढणे. ही काळाची गरज आहे. सगळ्या संधी तुमच्यासमोर हात जोडून उभे आहेत, पण तुम्ही तिकडे बघायला तयार नाही. आज जे बोललो त्या CSR ऍक्टिव्हिटी संदर्भात, किती मुलांना माहिती आहे की CSR ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, CSR म्हणजे काय? किती मुलांना माहिती आहे? CSR हा शब्द किती लोकांच्या कानावर पडला आहे? नाही पडलेला. घरी गेल्यानंतर गुगलला सर्च करून पहा. आणि ह्या CSRचा अर्थ असा होतो, मराठीमध्ये सामाजिक उत्तरदायित्व. भारतामध्ये जेवढ्या देशी आणि परदेशी कंपन्या काम करतायत, कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्या, त्या सर्व कंपन्यांनी त्यांच्या नफ्यातला 2% हिस्सा हा साईडला काढलेला आहे. आणि असा एकत्रित झालेला पैसा भारत सरकारच्या नॅशनल CSR पोर्टलकडे जमा आहे. आणि ही फिगर प्रचंड मोठी आहे, प्रचंड मोठी. आणि ह्या रकमेतून 4 प्रकारच्या सेक्टरवर पैसा खर्च करायचा आहे. पहिलं सेक्टर आहे शिक्षण, दुसरं सेक्टर आहे आरोग्य, तिसरं सेक्टर आहे सामाजिक ऍक्टिव्हिटी, सोशल ऍक्टिव्हिटी, त्यावर डिटेल यादी सेपरेट आहे. आणि चौथं कार्यक्षेत्र आहे पर्यावरण. या 4 क्षेत्रांच्या मध्ये द्या, त्याचा मेकअप पडेल आणि ब्रह्मघोटाळा होईल. तर ह्या 4 क्षेत्रावर CSR ऍक्टिव्हिटी खर्च करायची आहे. शांत राहा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी खर्च करायची आहे संस्थांच्यावर. त्यानंतर ऍक्टिव्हिटी जो पैसा खर्च करायचा तुमच्या सर्वांच्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. संस्थेचं अस्तित्व टिकलं पाहिजे.
आज महाराष्ट्रातल्या जवळपास 90% संस्थांना बेंड आलाय सर. कोल्हेकर साहेबांसारखी माणसं किंवा बाकी जे संस्था चालक आहेत ते घाईल आले आणि हा बेंड पहिला काढावा लागेल, संस्था सरळ कराव्या लागतील. त्यासाठी फंडिंग आवश्यक आहे. ते फंडिंग संस्थांना द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मागेल त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप द्यायची आहे. मागेल त्याला 2री पासून 7वी पर्यंत स्कॉलरशिप प्रत्येक वर्षी आहे 12 ते 15 हजार रुपये. 2री पासून 7वी पर्यंत. 8वी 9वी 10वी तुम्हाला स्कॉलरशिप द्यायची आहे 10,000 ते 15,000 ते 20,000. 11वी 12वी स्कॉलरशिप द्यायची आहे 20,000 ते 25,000. FY SY TY कुठलीही फॅकल्टी कुठलीही शाखा स्कॉलरशिप द्यायची आहे 30,000 ते 35,000. आणि त्यानंतरचे प्रश्न तुम्ही घेताय. तुमची वळवळ का चालू आहे? का चालू आहे वळवळ? अंगात दाल काय ते मग बघा ना, हे चालणार नाही. नसेल तर बाहेर जा. तुला काढायला सांगा नाही मी ते. मगाशी बोललो मी, गरज असेल तर बसायचं. आज संस्थेकडे दुसऱ्यांदा आम्ही आलोय. मला संस्थेनं कुठलंही पाकिट दिलेलं नाही आहे. म्हणजे मी पेड वर्कशॉप घेतला नाही. हा पूर्ण फ्री वर्कशॉप आहे आमच्याकडून. त्यामुळे सिरियसली राहा. कुठं आलो होतो सर? हे असं होते 35,000. त्यानंतर जे पुढची फॅकल्टी आहे, तुम्ही बी फार्मा ॲडमिशन घ्या, डी फार्मा घ्या, मेडिकलला घ्या, इंजिनिअरिंगला घ्या, MBA घ्या, BBA घ्या, BCA करा, मेडिकल करा, BMS करा, BHMS करा, MBBS करा. काय तुम्हाला आवडेल ते. त्या फॅकल्टीसाठी प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप कमीत कमी आहे 1 लाख रुपये. जास्तीत जास्त स्कॉलरशिप आहे 6 लाख रुपये. हां हो चालेल. त्या ठिकाणी ती स्कॉलरशिप द्यायची आहे. कोटक कन्या स्कॉलरशिप जी दिली होती तुम्हाला पेपरला जाहिरात दिली होती आम्ही, ती स्कॉलरशिप 1.5 लाख रुपयाची होती. कुणी महिलांनी वाचली नाही. पेपरला जाहिरात देऊन का उपयोग नाही. त्यामुळे ज्या मुलांना स्कॉलरशिप आता बोलतो या प्रकारे स्कॉलरशिप हवी आहे त्यांनी स्कॉलरशिपला फॉर्म भरावेत. तुमच्याकडं फक्त पॅन कार्ड पाहिजे, बँक पासबुक पाहिजे आणि आधार कार्ड पाहिजे आणि उत्पन्न दाखला लागेल 3 लाखाच्या आतला. 4 कागद महत्वाचे आहेत. आधार कार्ड हे अपडेट लागेल. अपडेट म्हणजे काय? जे पुरुष आहेत त्यांच्या आधार कार्डवर पत्त्याच्या ठिकाणी C/O लागेल किंवा S/O लागेल. आणि ज्या स्त्रिया आहेत किंवा मुले आहेत त्यांच्या आधार कार्डवर पत्त्याच्या ठिकाणी C/O, D/O किंवा Y/O पाहिजे. असं अपडेट करावं लागेल. त्या अपडेटची सोय आपण इथे केलेली आहे या ठिकाणी. तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही आहे. ज्यांचं पॅन कार्ड नसेल पॅन कार्ड सोय केलेली आहे, द्यायची सोय केलेली आहे. बँक पासबुक नाही, बँक पासबुक काढायची सोय केलेली आहे. आणि ज्यांची कागद परिपूर्ण आता आहेत, ज्यांचे कागद तयार आहेत, त्यांचे प्रस्ताव विनामूल्य दाखल केले जातात. विनामूल्य प्रस्ताव दाखल करायला संबंधित कंपन्यांच्याकडे रुपयाशिवाय चार्ज केला जात नाही. त्यानंतर ज्यांना वर्क फ्रॉम होम हवा आहे त्यांना वर्क फ्रॉम होम द्यायचं आहे, घरी काम द्यायचं आहे. त्या कामासाठी त्यांच्याकडे एक तर लॅपटॉप हवा किंवा मोबाईल हवा किंवा घरी चांगल्या प्रकारचा कॉम्प्युटर हवा. मोबाईलवर काम द्यायचं आहे. त्याचं प्रशिक्षण 2 दिवसाचं होईल. तो विद्यार्थी कमीत कमी महिन्याला 5,000 ते 7,000 कमवेल, शिकत कमवेल.
लॅपटॉप ज्यांच्याकडे आहे तो विद्यार्थी 15 ते 20 हजार कमवेल आणि ज्यांच्याकडं कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर आणि लॅमिनेट मशीन आहे तो विद्यार्थी 35-40 महिन्याला कमवेल. अशा प्रकारचं वर्क फ्रॉम वगैरे द्यायचं आहे. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, तुमच्यासाठी ते राबतायत. ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपल्या आईवडिलांचे कष्ट संपले पाहिजेत, आपल्यासाठी जो आर्थिक भार आईवडिलांच्यावर पडतो तो आर्थिक भार कमी झाला पाहिजे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्क फ्रॉम होमला सहभागी व्हावं. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहे त्यांना लॅपटॉप सुद्धा CSR पोर्टलवरून सबसिडी द्यायचे आहेत. 30 ते 35% अनुदान दिलेलं आहे. आणि ज्यांना सेकंड हँड लॅपटॉप घ्यायचे आहेत त्यांना सुद्धा अनुदान लॅपटॉप द्यायचे आहेत. ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी. मोबाईलवर काम करणाऱ्या मुलांचं स्वतःचा पॉकेट मनी चालेल. लॅपटॉपवर काम करणाऱ्या मुलांचं कुटुंब चालेल. ज्यांच्याकडं लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, कॉम्प्युटर आहे किंवा स्कॅनर आहे त्यांचं जीवन चालेल या स्कीममधून. आणि ज्यांना पिढी चालवायची आहे, पिढी आत्ताची पिढी आणि पुढची पिढी ज्यांना चालवायची आहे त्यांना 6 महिने प्रशिक्षण घ्यावं लागेल. NSDC वरून, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत सरकारच्या कौशल्य विभागाचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. 6 महिने तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं. तुमची 2 पिढ्या चालतील एवढं प्रचंड मोठं पोटेन्शियल ह्या स्कीममध्ये आहे. आणि हे प्रशिक्षण इथं या कोलेकर नाते द्यायची सोय आपण करतो. तुम्हाला कुठे बाहेर जायची आवश्यकता नाही आहे. आणि ज्यांना परदेशामध्ये जॉब हवा आहे, फॉरेनला जायचं आहे, त्यांच्यासाठी इस्रायल, जपान, जर्मनी, अमेरिका, कॅलिफोर्निया, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई ह्या देशांसोबत सध्या आपलं टायअप झालेलं आहे. 5 लाख मुलं पाठवायची आहेत. उद्याच्या 27 सालापर्यंत मुलं मुली पाठवायची आहेत. सुरुवात झालेली आहे. जर्मनीचा पहिला टप्पा 450 मुलं गेलेले आहेत. इस्रायलला 750 मुलं गेलेले आहेत. न्यूझीलंडला 125 मुलं गेले आहेत. आता जे बोलतो ह्या योजनांच्यावर आम्ही गेले महिना दीड महिना ॲडव्हर्टाईज करतोय. कुणीही आमच्या ॲडव्हर्टाईज वाचलेल्या नाही. 8.5-9 कोटी रुपये आम्ही ॲडव्हर्टाईज खर्च केलेले आहेत. तुम्ही सर्वजण आमचे पाहुणे आहात शासनाचे. असं घरी देऊन तुम्हाला जपान भाषा फ्री शिकवायला लावली आम्ही, जर्मनी फ्री शिकवायला लावली, इस्रायली फ्री शिकवायला लावली, इंग्लिश फ्री शिकवायला लावले ब्रिटिश काउन्सिलवरून. नाना प्रशिक्षण मोफत द्यायला लावले, जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायला लावले, तालुक्या ठिकाणी प्रशिक्षण मोफत द्यायला लावले. आणि तुम्ही सर्व पाहुणे आहात म्हणून तुम्हाला त्या देशामध्ये पाठवायचं पहिलं विमानाचं तिकीट पण आम्ही काढायला लागलोय. तुमच्याकडे फक्त पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे. पासपोर्ट सुद्धा युद्ध पातळीवर द्यायचे आदेश SP ऑफिसला गेलेले आहेत. ते सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. ज्यांना फॉरेनला जायचं आहे त्यांनी पण नावं द्यावी. त्यांनी आत्तापासून ती तयार लागावं. फॉरेनचं पॅकेज आहे कमीत कमी 10वी-12वीसाठी 25 लाख रुपये प्रत्येक वर्षी. मधलं पॅकेज आहे 35 लाख रुपये प्रत्येक वर्षी आणि शेवटचं पॅकेज आहे 72 लाख रुपये वरच्या लेवलचं पॅकेज आहे. पूर्ण शासकीय उपक्रम आहे. तो कुठेही प्रायव्हसी नाही आहे. मी बोलतो या तुम्ही सगळ्या गोष्टी गुगलला टाकून बघायच्या आहेत. तुमच्याकडे फक्त नॅशनल करिअर सर्व्हिस, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकारचं नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नोंदणी आवश्यक आहे. ती सुद्धा नोंदणी आम्ही इथं द्यायची सोय केलेली आहे. तुम्हाला तिथं कुठे बाहेर जायची आवश्यकता नाही. त्यामुळे मागेल त्याला स्कॉलरशिप, मागेल त्याला फॉरेनचा जॉब. 5 लाख मुलांना वर्क फ्रॉम होम द्यायचं आहे. 5 लाख मुलं फॉरेनला पाठवायचे आहेत. तुम्हाला जायचं नसेल तर तुमच्या पाहुण्या रावळ्यांना हे संधी द्या. त्यांना सगळं सांगा. महाराष्ट्रातले विद्यार्थ्याच्या हातावर ठेवून बसले. पुण्या डोळ्यात आम्हाला काय विजय दिसतच नाहीये.
आणि मग त्यानंतर वर्क फ्रॉम होम तुम्हाला दिल्यानंतर देत असताना मोबाईलचं प्रशिक्षण 2 दिवसाचं होईल. लॅपटॉप ज्यांच्याकडे आहे किंवा लॅपटॉप जे घेऊ इच्छितात त्यांचं प्रशिक्षण पहिलं 15 दिवसाचं होईल. त्यांनी पुढची मागणी केली तर प्रशिक्षण 30 दिवसाचं होईल आणि त्यांनी पुढची त्यानंतर मागणी केली तर प्रशिक्षण 90 दिवसाचं होईल. एवढ्या कालावधीमध्ये ती व्यक्ती आमच्यासमोर हा कालावधी पूर्ण केल्यानंतर ती व्यक्ती AI मध्ये एक्सपर्ट होईल. AI त्यामध्ये ChatGPT पासून जिबाड पण आपण त्याला सगळं शिकवतोय, सगळे टूल्स त्याला शिकवतोय आपण. भारतातलं पहिलं AI स्कूल स्थापन झालं केरळमध्ये. तिथं फी आहे 2.5 लाख रुपये 3 महिन्याची, राहणं खाणं वेगळं सगळं. आणि ही सोय आपण इथं करतोय, आपल्या महाविद्यालयामध्ये करतोय. आज हा प्रोग्राम जनजागृती आहे. त्यानंतर ज्यांचे इच्छुक आहेत त्या नावं द्यायची आहेत. नावं द्यानंतर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, कागदपत्र पडताळणी होईल. जी कागदपत्र परिपूर्ण आहेत त्यांचे प्रस्ताव दाखल केले जातील आणि जी कागदपत्र अपुरे आहेत ती पण इथं द्यायची सोय केलेली आहे. पण त्याचा खर्च तुम्ही करायचा आहे. तुमची कागद कोणी फुकट करणार नाही आहे, नसं बाहेर कुठूनही करून आणा. मी हा मुद्दा क्लिअर करतो आत्ताच. ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे 2 दिवस 15 दिवस 3 दिवस त्या कालावधीमध्ये तुम्हाला भारत सरकारच्या वतीनं डिक्लेअर केले ॲड ऑन कोर्सेस हे शिकवले जातील. ॲड ऑन कोर्सेस मोबाईलला पोषक असणारे 2 कोर्सेस शिकवले जातील. लॅपटॉपला पोषक असणारे 20 ते 44 कोर्सेस शिकवले जातील. या कोर्सेससाठी भारत सरकारनं अनुदान डिक्लेअर केले 90% अनुदान. ही सगळी लिस्ट तुमच्या ग्रुपवर शेअर केली जाईल. तुम्हाला जे आवडेल ते करा आणि ज्यांना वाटते आम्हाला फक्त फॉर्म भरून द्या, ॲप्लिकेशन करून द्या, आमचं आम्ही सगळं पुढं करत जातो, तरी पण स्वागत आहे. आमच्याच कोंबड्यानं भक्तावाशी काही आवश्यकता नाही आहे. तुमचे कोंबडे पाळा, तुमच्या कोंबड्यांचं बघत तरी चालतं, पण कोंबडे पाळा. पलीकडे कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं भान ठेवून या ठिकाणी आज थोडंसं आकडतं घ्यावं लागतं. मागची आलो त्यावर असा कार्यक्रम होता, आज पण असाच कार्यक्रम आहे. हां हां बरोबर आहे. मुलांची यादी वगैरे तयार केली. हां हां सिनियरच्या आणि ज्युनियरच्या पण 65 मुलांची यादी तयार केली. ते आधी शिक्षक आधी ज्युनियरचे, म्हणजे ते फॉर्म वगैरे कसे भरायचे काय. हां आता फॉर्म संदर्भात तुम्हाला मगाशी बोललो की ज्यांना स्कॉलरशिप हवी आहे त्यांच्याकडं उत्पन्न दाखला लागेल, 1 तहसीलदारचा आधार कार्ड अपडेट लागेल. मुलींच्या ठिकाणी C/O, D/O, W/O पाहिजे. आता W/O कुणाचा आहे? ज्या मुली आहेत बिन लग्नाच्या त्यांचं डॉक्टर लावायचं आहे आणि ज्यांचं लग्न झालं त्यांनी वाईफ लावायचं आहे. बिन लग्नाच्या पोरी वाईफ लावू नका चुकून, हे लग्नाच्या त्या आधार कार्ड निघेल. हां ते पण इथे सोय केली आपण. आणि उत्पन्न दाखला, आधार कार्ड, बँक कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक 5 कागदपत्र तुमची लागतील. ही बाकीची कागदपत्र संस्थेकडून तयार करून घेतो आपण, तुमचे सही शिक्के लागतील त्यावर. हां एक लक्षात ठेवा, माझ्यासमोर तुम्ही जे बसलेला आहात तुमच्यासाठी सध्या स्कॉलरशिपला आत्तापर्यंत कालच्या 30 तारखेपर्यंत 22 कंपन्या तुमच्यासाठी पात्र होत्या. पण आता त्यातल्या जवळपास 11 ते 12 कंपन्या डेट संपलेले आहे. आता आपल्याकडे फक्त 8 ते 9 कंपन्या शिल्लक आहेत डेट असणाऱ्या डेट. त्या 9 कंपन्या तुम्हाला अप्लाय करून दिलं जाईल. 9 कंपन्यांच्या पैकी 4 कंपन्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. तुमचा ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात ते चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. तुमचा ॲप्टिट्यूड कळतो. आणि बाकीच्या 8-9 कंपन्या आहेत त्या कंपन्यांची ॲप्टिट्यूड नाही आहे. त्या कंपन्याच्याकडे प्रस्ताव दाखल तुमचं उत्पन्न बघतो आम्ही. उत्पन्न 3 लाखांमध्ये असावं. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोरोनामध्ये कोण एक्सपायर झाला असेल तर त्यांना प्राधान्य. तुमच्या घरामध्ये आत्ता कोण आईवडील जीवन नसतील, आई किंवा वडील, त्यांना प्राधान्य. तुमच्यापैकी विद्यार्थी कोण हँडिकॅप असेल, अपंग, दिव्यांग, आता नवीन चेहरा दिव्यांग बोलायचं आहे, तो विद्यार्थी दिव्यांग असेल किंवा त्याचे आईवडील दिव्यांग असतील त्यांना प्राधान्य. तुमच्या घरामध्ये कोणाला पायरोसिस झाला, लकवा मारलेला आहे तर तो विद्यार्थीला प्राधान्य.
काही विद्यार्थी असे असतील की त्यांना त्यांच्या वडिलांनी सोडून दिलेलं आहे आणि ते विद्यार्थी आई एकीकडे आहे, त्यांना प्राधान्य, पण त्यांचा दाखला आपल्याला घ्यावा लागतो की ही आई वडिलांच्या पासून इतक्या वर्षांपासून विभक्त राहत आहे. काही विद्यार्थी असे असतील की आया सोडून गेले, वडिलांसोबत मुलं राहत आहेत, त्यांना सुद्धा प्राधान्य. काही विद्यार्थी असे असतील की त्याच्या वडिलांनी 2 बायका केलेत, एक आवडती आणि एक नावडती. इथं हसायला काय आवडेल आवडेल, हे सत्य आहे. जी नावडती तिच्या मुलाला लाभ दिला जाईल, आवडच्या मुलाला लाभ दिला जाणार नाही. हे प्राधान्यक्रम असं आहे. यामध्ये सगळे विद्यार्थी फॉर्म भरायचे आहेत. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टला जे विद्यार्थी पास होतील त्यांना काय लागत नाही बाकीचंही, पण जे बाकीचे 8-9 कंपन्या आहेत हे सगळं बघणार आम्ही. उत्पन्न बघणार, घरामध्ये काय क्लॅश आहे काय बघणार. तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील कॅन्सरग्रस्त असतील तर प्राधान्य द्यायचं आहे, प्राधान्य. तुमच्या घरामध्ये आई वडील जर TB वगैरे बाधित असतील, TB झालं असेल तरी प्राधान्य द्यायचं आहे. आणि वर्क फ्रॉम होमला हे काही लागत नाही. वर्क फ्रॉम होमला तुमचं आधार कार्ड लागेल, अपडेट लागेल, बँक लागेल, पॅन कार्ड लागेल. त्यानंतर NSS रजिस्ट्रेशन करून देतोय आम्ही, NSDC नोंदणी करून देतोय. आणि ही नोंदणी करून दिल्यावर तुम्ही सांगायचं की मला प्रशिक्षण 2 दिवसाचं पाहिजे आहे का 15 दिवसाचं पाहिजे आहे का 90 दिवसाचं पाहिजे आहे का 30 दिवसाचं पाहिजे, तुम्ही सांगायचं. त्या प्रकारे तुम्हाला इथं प्रशिक्षण दिलं जाईल. 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये काय होणार आहे, 14 प्रशिक्षणामध्ये काय होणार आहे, 30 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये काय होणार आहे आणि 90 दिवसाच्या प्रशिक्षण काय होणार आहे, हे सगळं तुम्हाला ग्रुपवर शेअर केलं जाईल. आणि मग तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. एखादा म्हटला मला फक्त नोंदणी करून द्या, मी खूप मोठा पंडित आहे, मी स्वतः करणार आहे, करू शकता, पण करा, काही अडचण नाही आहे. योजना राबली पाहिजे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. कोटा प्रचंड शिल्लक आहे. आता आपल्या हातामध्ये फक्त 10% वेळ आहे उद्याच्या, फार फार तर 15 तारीख आहे. मुलांचे फॉर्म ते भरून डॉक्युमेंट्स हो हो हां, डॉक्युमेंट्स च्या 2 कंपन्या अशा आहेत त्यांचं ऑफलाईन फॉर्म पाहिजे, ऑफलाईन आहेत. त्या ऑफलाईन फॉर्म भरून इथं भरून ते रजिस्ट्रेशन करायचे आहेत कंपनीला. आणि बाकी सगळ्या 9 कंपन्या आहेत त्या ऑनलाईन इथं भरून घ्यायचे आहेत. ज्याला वाटतं मी स्वतः भरणार आहे, तुम्हाला लिंक देतो, स्वतः भरा. पण फायदा तोटा तुमच्यासोबत, नफा तोटा तुमच्यासोबत. परिपूर्ण दाखल करून घ्यायचं, आमची टीम इथं बसवतोय. किंवा तुमच्यातलेच मला दोन मुलीतलेच द्या, त्यांना आपण तयार करतो पुढच्या सगळ्या स्कीमसाठी. एवढं थांब, हे वर्षभर कायम काम चालणार आहे. मग त्यांना पण वर्क फ्रॉम होम होईल. आता ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे सध्या उपलब्ध आहेत त्यांना नावं द्यावीत पटपट. आता कागद फिरवूया काय त्यांना? कागद फॉर्मॅट पाठवले की मी फॉर्मॅट दिले, ते फॉर्मॅटमध्ये एक लक्ष द्या. स्कॉलरशिपचं फॉर्मॅट वेगळा आहे, वर्क फ्रॉम होमचं फॉर्मॅट वेगळं आहे. फक्त त्या फॉर्मॅटवर येस नो करत जायचं. एक मी सांगतो फॉर्म मध्ये काय आहे. कागद तुला काय थांबा इथं हे प्रिंटर करून द्यायचं. हे बोलायचं नाही शांत. सर मी काय म्हणते, कृपया शांत राहा. मुलाचं वैयक्तिक मी त्याला काय पाहिजे ते घेऊया कागदावर. आता येतंय सगळं. हो येते बरं. रेकॉर्ड लक्ष द्या. हे बघा, ज्यांना स्कॉलरशिपला इच्छुक आहेत, स्कॉलरशिपला हे फॉर्म तयार, म्हणजे हे प्राथमिक माहिती तयार केलेली आहे. यामध्ये तुम्ही सही करून द्यायची आहे. त्यामध्ये तुमचं पहिलं नाव टाकायचं आधी फॉर्मवर. त्यानंतर तुमची सध्याची इयत्ता टाकायची. त्यानंतर तुमचं मागच्या इथेचं पैसे टाकायचं, टक्केवारी किती टाकायची. आणि खाली मोबाईल नंबर लिहायचा. आणि त्याच्या खाली आलं स्टुडंट आधार कार्ड, येस किंवा नो. अपडेट असेल व्यवस्थित, मी बोलतो त्या प्रकारे, तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. फक्त टिक लावायचे.
त्यानंतर स्टुडंटचा आधारित मोबाईल नंबर आहे का असेल तर होय म्हणायचं, नसेल तर जो आहे तो लिहायचा आणि पुढे लिंक असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. त्यानंतर स्टुडंट पॅरेंट्स अॅन्युअल इन्कम तहसीलदार इन्कम दाखला आहे का, तहसीलदार उत्पन्न दाखला आहे का, येस किंवा नो फक्त टिक लावायचे. त्यानंतर स्टुडंट मदर ऑर फादर इज डेड बाय कोरोनामध्ये कोण एक्सपायर झाले का, येस ऑर नो. आत्ता कोण एक्सपायर झाले का, येस ऑर नो. त्यानंतर तुमच्यापैकी तुमच्या घरामध्ये कोण आई वडील अपंग आहेत का किंवा लकवा मारलाय का, येस ऑर नो. त्यानंतर तुमचं एबीसी कार्ड आहे का, आहे का, एबीसी कार्ड अकाउंट आहे, येस 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 म्हणायचं. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आहे का, येस ऑर नो म्हणायचं. ऐकून घ्या की येस ऑर नो म्हणायचं. आणि तुमचं बँक खातं आहे का, येस ऑर नो एवढं भरून द्यायचं सध्या. त्यानंतर आम्ही छाननी करू. बँक खातं नॅशनलाइज बँक, नॅशनल बँक. नॅशनलाइज म्हणजे बँक. फॉर्म आता आपल्याला एकदा ऑफिसमध्ये उपलब्ध करायला लागतात सर. हो आता हां नाही तेच की पुस्तक सर, हे फॉर्म आधी मुलांना उपलब्ध करून द्या. त्याच्याशिवाय ते होणारच नाही. तर तोंडाचा मुलगा उपयोग नाही. प्रिंट आपणच काढून घ्यायची. सर तुम्ही पाठवा मला, माझ्या ह्याच्यावर पाठवा. हां. पाड ते म्हणजे तुम्हाला एकदा ऑफिसमध्ये उपलब्ध करून देतो, ते घेऊन जावा तुम्ही आणि तुम्ही काय करा त्याच्याबरोबर त्याचे डॉक्युमेंट्स जोडून एकदा ऑफिसमध्ये जमा करा. म्हणजे तात्काळ जमा करायचं. कारण आता 10% पर्यंत म्हणजे आज आज घेऊन जायचं, आज घेऊन जायचं आणि उद्या जमा करायचं. तयार आहे आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट सहित. 6 नाही एक मिनिट ऐका 2 मिनिटं. कुणीही कुठल्याही कागदपत्राची झेरॉक्स काढायची नाही, पैसा खर्च करायचा नाही. आम्ही जशी नोंदणी करतोय त्या दिवशी फक्त आम्हाला PDF करून इथं आम्हाला समोर द्यायच्या स्कॅन करायसाठी. तुमचं सगळं PDF करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. म्हटल्यानंतर मग जेव्हा मागतात ना तेव्हा हे करायचं. ते सगळे डॉक्युमेंट्स PDF करा. फक्त येस नो करा. वर्क फ्रॉम आणि ज्यांना इकडे लक्ष द्या. शांत राहा. ऐका ज्यांना स्कॉलरशिप पण करायची आहे आणि वर्क फ्रॉम होम पण हवा आहे देता येतं, त्यांनी 2 फॉर्म सेपरेट भरायचे. स्कॉलरशिप वेगळा भरा, वर्क फ्रॉम फॉर्म वेगळा भरा. आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्याकडे समजा रविवार पण सगळा तुमचा डाटा आला तर मंगळवारपासून नोंदणी सुरू होईल. आमची टीम इथं आलेली असेल. आणि जर तुमच्यापैकी कोण तयार झाली, इकडे 2 त्यांना प्रशिक्षण रविवार देऊ आम्ही. त्यांना पण अर्निंग देतोय, फुकट नाही आहे. म्हणजे सुरुवात वर्क फ्रॉम होम तिथनंच होईल. ते दोन्ही फॉर्म टाकतोय. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे किंवा नाही म्हणून लिहा. मोबाईल आहे, अँड्रॉइड आहे म्हणून किंवा नाही म्हणून लिहा. आणि ज्यांना लॅपटॉप घ्यायचा आहे स्कीममधून त्याने येस म्हणा, होय मला हवा आहे. डिजिटल युगाची हत्यार आहे ती तुमच्यासोबत असणं फार गरजेचं आहे. सलामवाडी सर, ते फॉर्म प्रिंट करायची व्यवस्था करा. ते फॉर्म घ्या तुमच्या. आता जाताना हो, मुलांना देतो फॉर्म की. देऊया. तुला कुणाला टाकूया? दुसरं सर करा. मुसाई सरांना टाका. WhatsApp आहे का? हा, तो तोच नंबर बघा. 99 त्यांना पण लावा. शांत राहा. शांत राहा. हे बघा, आता हे फॉर्म तुम्हाला आता 10 बरं 1 मिनिट 2 मिनिटं बोलतो. फॉर्म पर्सनल पाठवतो मी लगेच. फॉर्म आता तुम्हाला एकदा ऑफिसमध्ये नेतात. जाताना ते घेऊन जावा. रविवारच्या आत इथं ते भरून द्यायचे तुम्ही. आणि डॉक्युमेंट जोडू नका म्हणून त्यांनी सांगितले. पण तुमच्या फोनमध्ये त्याची PDF पाहिजे, तयार करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही डॉक्युमेंट्स म्हणजे आता तुमचा मोबाईल आधार लिंक नाही आहे किंवा आधार अपडेट नाही आहे, ते सगळं तुम्ही या 2-3 दिवसात शाहू सुविधा केंद्रात वगैरे जाऊन ते सगळं तयार करून घ्या. नाही कुठेही जाऊन देऊ नका. नको मग कसं करायचं? इथे सोय करतोय आपण सगळी. आपण मग मंगळवारी परत आणि इथं करणार. हो म्हणजे ते तयार करून घेऊन देत ना 10 नाही एक मिनिट ऐकून घ्या. ऐकून तरी घ्या 2 मिनिटं. नाही
तुम्ही आधार अपडेट तुम्ही ज्यावेळेस जाल त्या ठिकाणी तिथे वेटिंग आहे, तुमच्या वेळेत होणार नाही ते, इथं जाग्यावर त्याशी होईल असं म्हणतो. बरं बरं चालेल चालेल. आणि ते आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुम्ही अपडेट म्हणता, ते अपडेट नाही आहे. आता बोलतो ह्या फॉर्मॅट अपडेट करावं लागेल ते, कारण ते सीओ असले हे लागतंय त्याला. आणि ह्या आधार अपडेटसाठी इकडे लक्ष द्या, जे तुम्हाला लागतं पत्र, ते पत्र लागतं खासदारांचं. खासदारकडे जायला पत्रांना तुमचा महिना जाईल. हे अपडेट पत्र लागतं खासदारांचं. एवढं सोपं नाही आहे. पाठवूच मला. सर बघा त्या ऑफिसमध्ये प्रिंटा काढून एक प्रिंट काढून सलामती सर, सरांच्या जवळ पत्रकार तुमच्याकडे फॉर्म घ्या. हा एक शेवटचा विषय आहे. एक शेवटचा विषय आहे. नमस्कार. किती विद्यार्थ्यांना वाटतंय की बाबा आई वडिलांचे कष्ट संपावेत? किती विद्यार्थ्यांना वाटतंय? मला वाटत नाही का? धन्यवाद. किती मुलांना कमवत शिकायचं आहे. चला धन्यवाद. आता शेवटचा माझा प्रश्न आहे, आता तुमच्याकडे जे मोबाईल आहेत ते कुणाचे आहेत? तुमचे? कंपन्यांचे? कंपन्या कोणाच्या आहेत? आता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहेत, ते मोबाईल तुमच्या आई वडिलांचे आहेत. त्यातला नेटपॅक कुणाचा आहे? आई वडिलांचा आहे. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ कुणाचे बघताय? नाही, मला काय म्हणायचं समजून घ्या, गांभीर्य समजून घ्या. तुम्ही ज्यांचा व्हिडिओ बघताय तो तुम्हाला ओळखीचा आहे का? तरी पण तो व्यक्ती तुमच्याशी 2-3 सेकंद बोलतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या आणि पुढच्याने बोलतो बटन दाबा, सर्च करा. आणि तुम्ही मागचा पुढचा विचार न करता सगळी बटन कचा दाबताय. हे खरं आहे का खोटं आहे? मोबाईल तुमचा, नेट पॅक वडिलांचा, मोबाईल वडिलांचा, आणि तुम्ही पैसे कुणा मिळवून देताय? कधी असं वाटलं नाही आपला व्हिडिओ एखादा असावा, आपल्या कोणी शेअर करावं, सबस्क्राईब करावं, आपल्या व्हिडिओ कोणी बटन दाबावं? कधी वाटलं का नाही? महाराष्ट्रामध्ये युट्यूबरचं प्रमाण फक्त 0.03% आहे. सगळे युट्यूबर बाहेरचे आहेत. मग तुमच्यामध्ये एखादा चांगला युट्यूबर तयार व्हायला पाहिजे का नको? आणि ह्या युट्यूबसाठी महाराष्ट्र शासनानं साहेब 42 रुपये दिले यांना युट्यूब शिकवायसाठी. 90% अनुदान दिले. तर ही अशी क्रांती सगळी आहे. वेळेअभावी काय फार बोलता आलं नाही. आणि दुसरी गोष्ट, प्राचार्य संघटनेच्या कमलाव विद्यापीठामध्ये माझं प्रेसिडेंट झाल्यापासून ज्या ठिकाणी बोलवलं तिथं डाटा मारायचं काम सुरू आहे, नोंदणी सुरू आहे. फक्त कोलेकर साहेबांचं तेवढी संस्था आता थोडी मागं राहिली, पण त्याला पर्याय नाही. शक्य तितक्या लवकर आपण सगळे कव्हर करू. योजना तुम्ही स्वतः घ्या, तुमच्या पाहुणं सांगा, पाहुणं रावळ्यांना सांगा. कुणी घटक वंचित राहू नये. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका सोडून कुठले लाभार्थी द्या. एवढं मोठं प्रचंड पोटेन्शियल शिल्लक आहे. आणि मी बोलतोय नॅशनल करिअर सर्व्हिस, NSDC, CSR, त्यानंतर ॲडॉन कोर्सेस, हे सगळं गुगलला टाकून अभ्यास करा. अभ्यास म्हणजे फक्त तोड ओळख करून घ्या, ते आज जाऊ नका. त्यामध्ये तुमचा अभिमन्यू होईल. तुम्हाला आम्ही आज जायला पण शिकवतोय, बाहेर यायला पण शिकवतोय.
चला धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी मी आभारासाठी उभा आहे. शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालय नेसरी आणि स्टेट हेड डिजिटल ग्रामीण सेवा आणि केंद्र संचालक ई गव्हर्नन्स कॉमन सर्व्हिस सेंटर IT मंत्रालय आयोजित विद्यार्थ्यांसाठी शासकीय व अशासकीय विद्यावेतन माहिती कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय गुसाई सर, समाजशास्त्र विभाग प्रमुख हे उपस्थित राहिले, त्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री संजय पाटील सर यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे आणि बऱ्याचशा काही सूचना पण सांगितलेल्या आहेत. त्यांचं सहकार्य निश्चितच आपल्याला लाभेल. त्यांचे खूप खूप आभार. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट हेमंतसाहेब कोलेकर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर अर्चनाताई कोलेकर हेही या ठिकाणी उपस्थित होते, त्याचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग, तसेच ठीक आहे, या ठिकाणी आपल्या सर्वांचेच आभार. आणि जर मुलांच्या काही शंका असतील तर सर इथं उपस्थित आहेत. कृपया आपल्या शंका कुशंका काय असतील, काय प्रश्न असतील तर ते 5 मिनिटाच्या आत आपण त्याचा समारोप करूया. काही मुलांच्या शंका असतील तर कृपया उठून आपण विचारू शकता सरांना. या ठिकाणी साहेबांनी जे काही व्याख्यान दिलेलं आहे, अतिशय विश्लेषणात्मक पद्धतीने त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे त्यामध्ये रोजगाराच्या संधी, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधीमध्ये सुद्धा तुम्ही बाहेरच्या ठिकाणी जाणार आहात, कोणत्या कोणत्या देशामध्ये जाणार आहेत, कोणते कोणते प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता, त्याचे लेअर आहेत, कोणते कोणते लेअर, हे सगळे विस्तृत पद्धतीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे. आता ही तुम्ही माहिती समजून घेतलेलं आहे, मी असं गृहीत धरलेलं आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही माहिती समजून घेता तेव्हा नक्कीच शंका उपस्थित होतात. लक्षात घ्या, सगळ्याच कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही. अशा ज्या काही शंका असतील, अशा ज्या काही तुमच्या काही मनातले कॉन्सेप्ट क्लिअर झालेले असतील तर ते आत्ताच विचारा, म्हणजे जेणेकरून त्या सॉल्व्ह करून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या सर्व योजनेचा आपल्याला फायदा घेता येईल. फक्त ऐकायचं जायचं असं नको, ते फ्रुटफुल व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, ते फलदायी ठरलं पाहिजे. नुसतं दैनंदिन पद्धतीनं ट्रॅडिशनल पद्धतीचं लेक्चर नाही आहे. लक्षात घ्या, वर्कशॉपमधले हे लेक्चर आहे. लक्षात घ्या. आणि त्यामुळे कुणाच्या काही शंका असतील तर त्यांनी त्या ठिकाणी आपले प्रश्न उपस्थित करा. 5 प्रश्न 5 जणांनी संधी आहे. हा, एक ते उठा कोणतरी. आता आपण खासगीमध्ये काय म्हणतोस की मला परदेशात जायचं आहे, परदेशात तुम्ही बाहेर असतं, संधी आहे ना, विचारा की. तुझ्या मनात काय आहे ना, पुढे जरा जोरात बोल, इकडे ऐकायला पाहिजे. पुढे पुढे जरा पुढे पुढे. AI संबंधित कसं आहे? AI AI संबंध. एक मिनिट. AI हे किती लोकांना माहिती आहे? AI म्हणजे काय ते सांगा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तर तुम्हाला ह्या 90 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्हाला AI मध्ये एक्सपर्ट केलं जातं. उद्याचा जमाना AIचा आहे आणि AI मध्ये तुम्हाला चवीच्या प्रकारे कोर्सेस आणि शेवट करतोय आम्ही ChatGPT Gbard पर्यंत करतोय. तुम्हाला सगळे टूल्स तुम्हाला शिकवले जातात. उद्या तुम्ही AI मध्ये एक्सपर्ट झालात आणि तुमच्या दारावर सेन्सर बसवला आणि तुम्ही त्याला कमांड दिली की माझे ज्यांच्याकडे मोबाईल नंबर लिंक आहे तेवढीच बेल वाजावी, दारात आल्यावर तेवढीच बेल आप वाजते. हे याचं वैशिष्ट्य आहे. आज तुमच्या बॉडीमध्ये कुठल्या प्रकारचे आजार आहेत किंवा आजार होणार आहेत हे सध्या सॉफ्टवेअर येते AI बद्दल. तुम्हाला शुगर आहे की नाही लगेच दाखवतं, BP आहे का नाही लगेच दाखवतं, डोळ्याला नंबर लागणार आहे का नाही लगेच दाखवतं, कॅन्सर होणार आहे का नाही लगेच दाखवतं. हे यायचं टूल्स आहे सगळे. तुम्हाला आता माझ्याकडे वर्क फ्रॉम होम आहे, तुम्ही फक्त आवाज द्यायचा आहे, आवाज.
नॅशनल सायन्स डिपार्टमेंटची स्कीम आहे. तुम्हाला वर्क फ्रॉम होम द्यायचं आहे ते भारत सरकारच्या 14 पोर्टलचं काम द्यायचं आहे. 14 पोर्टल आहेत आणि खाजगी पोर्टल आहेत 23. आता हे नॅशनल सायन्स जे पोर्टल आहे ह्या पोर्टलवरून तुम्हाला भारतातल्या कुठल्याही राज्यात तुम्हाला एक पोस्ट येईल. ती पोस्ट तुम्ही संबंधित राज्याच्या भाषेमध्ये कन्वर्ट करून फक्त पाठवायची आहे. त्याला आवाज पाहिजे. आता हे कन्वर्ट पाठवायचं आहे. तुम्हाला तिथलं कन्नड येत नाही, ओडिशी भाषा येत नाही आहे, तेलुगू येत नाही, तमिळ येत नाही, तर तुम्ही याचा वापर करायचा. तीच भाषा तुम्ही यायला टाकून तेलुगूमध्ये कन्वर्ट करायची आणि तिकडे पाठवायची.